नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. आज आपण बघणार आहोत SRPF भरती होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पेपर, जे की काही बलगट क्रमांकाची परीक्षा अजून बाकी आहे. त्यांच्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी चालू घडामोडी प्रश्न महत्त्वाचे असतील. चला तर वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला, जे की प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. बघूया पहिला प्रश्न. द क्युरियस अँड द क्लासिफाईड या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर कोणी केले मित्रांनो या पुस्तकाचे प्रकाशन? तर ऑप्शन नंबर बी, मनोज मुकुंद नरवणे यांनी केले, जे की आपले भूदल प्रमुख सुद्धा होते पूर्वी. बघूया पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. ओटरमेनी ही जनुक थेरपी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? तर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? पर्याय क्रमांक सी, अनुवांशिक श्रवण दोष. पुढचा प्रश्न. आरबीआयच्या केंद्रीय प्रणालीमध्ये थेट सदस्य होणारी भारतातील पहिली बिगर बँक फिनटेक कंपनी कोणती ठरली? कोणती ठरली मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, पे पॉइंट इंडिया. पुढचा प्रश्न. सुसरी महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए, आसाम या राज्यात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. 9वा आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला मित्रांनो? तर पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. 6वा प्रश्न. 2026 मध्ये आयोजित 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा अभियानात कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला? तर कोणत्या जिल्ह्याने पटकावला? पर्याय क्रमांक डी, अहिल्यानगर. हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो, विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? तर कोणत्या राज्यात सुरू झाली मित्रांनो? तर पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश या राज्यात सुरू झाली आहे. पुढचा प्रश्न 8वा. लंडन मॅरेथॉन 2026 मध्ये 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पार करणारा पहिला धावपटू कोण ठरला? तर कोण ठरला मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, सेबास्टियन सावे हा ठरला आहे. पुढचा प्रश्न 9वा. अलीकडेच कोणत्या देशाने चंद्रावर सेरियम मॅग्नेशियम चेन साइट नावाच्या नवीन खनिजाचा शोध लावला? तर कोणी लावलाय? पर्याय क्रमांक सी, चीन या देशाने लावला आहे. पुढचा प्रश्न 10वा. नशामुक्त भारत अभियान 2.0 आणि त्या संबंधित नवीन मोबाईल ऍप्लिकेशनचे अनावरण खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आले? कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आले? पर्याय क्रमांक सी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे हे ऍप करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न 11वा. राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षित प्रवास करण्याचा अधिकार हा कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे? तर कोणत्या? पर्याय क्रमांक सी, अनुच्छेद 21 नुसार. समजलं? हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट असू शकतो, लेटेस्ट प्रश्न आहे, विचारण्यात येऊ शकतो. कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 21 या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. 12वा प्रश्न. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोण 6 मेला पदभार स्वीकारणार आहे? तर कोण स्वीकारणार आहे पदभार? पर्याय क्रमांक बी, अशोक कुमार लाहिरी. कोणाची जागा घेतील? तर सुमन बेरी यांची जागा घेतील. समजलं? पुढचा प्रश्न 13वा. विज्ञानातील ऑस्कर मानला जाणारा ब्रेक थ्रू पुरस्कार 2026 मूलभूत भौतिकशास्त्र श्रेणीमध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? तर कोणाला प्रदान करण्यात आला मित्रांनो? 13 प्रश्नाचे योग्य उत्तर काय? तर बी, फ्रँक मर्ले यांना प्रदान करण्यात आला. 14वा प्रश्न. जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली? कोणत्या शहराची निवड करण्यात आली? पर्याय क्रमांक डी, रबात या शहराची निवड करण्यात आली. दरवर्षी एका शहराची निवड करण्यात येते. 2003 मध्ये भारतातील नवी दिल्लीला जागतिक राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती, हे पण आठवण ठेवा. पुढचा प्रश्न 15वा. जगातील सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता असलेल्या देशांच्या कितव्या दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश येतो? कोणता देश आहे? भारत देश. पहिल्या क्रमांकावर कोणता देश येतं? चीन आहे. समजलं? पर्याय क्रमांक आपलं योग्य उत्तर आहे. 16वा. IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलाय? तर कोण ठरलाय? विराट कोहली ठरलाय. पुढचा प्रश्न. 1968च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य कोण होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर कोण होते? पर्याय क्रमांक बी, गुरबख्श सिंग ग्रेवाल हे होते. पुढचा प्रश्न. प्रख्यात भारतीय छायाचित्रकार ज्यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले, त्यांचे नाव काय होते? तर काय नाव होते त्यांचे?
छायाचित्रकार रघु राय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले खाजगीरित्या निर्मित कक्षीय रॉकेट विक्रम-1 कोणत्या कंपनीने विकसित केले? कोणत्या कंपनीने विकसित केले? हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो, कारण एक पहिले खाजगीरित्या निर्मित कक्षीय रॉकेट आहे. कोणतं? तर विक्रम-1. कोणत्या कंपनीने? पर्याय क्रमांक बी, स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने. 20वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, सदानंद दाते. हे प्रश्न आता दौंडला झालेल्या SRP परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहे. 21वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत? सर्वांना माहिती आहे. कोण आहेत? पर्याय क्रमांक आहे सुनेत्रा पवार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? कोण आहेत मग मित्रांनो? तर कोण आहे? देवेंद्र फडणवीस हे आहे. पुढचा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो सरन्यायाधीश? पर्याय क्रमांक डी, न्यायमूर्ती सूर्यकांत. पुढचा प्रश्न, सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, मिलिंद साठे आहेत. पुढचा प्रश्न 25वा, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तो किती उंच आहे? तर 140 फूट. खालीलपैकी कोठे उभारण्यात आला? तर कोठे उभारण्यात आला मित्रांनो? 25वा प्रश्न योग्य उत्तर काय? तर मित्रांनो डी, मोशी पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात आला. पुढचा प्रश्न 26वा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? कोणी पटकावले? पर्याय क्रमांक सी, कार्लोस अल्कराज. आता जे दौंडला विचारण्यात आला त्या विचारण्यात आला होता महिला एकेरीचे. तर महिला एकेरीचे कोण पटकवले? महिला एकेरीचे विचारण्यात आले होते. आता कोणता विचारण्यात येऊ शकतो आपल्याला, म्हणून आपण हा प्रश्न टाकलाय. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे तर कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न बघूया 27वा, खालीलपैकी कोणाला अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आले? कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो? अशोक चक्र केव्हा देण्यात येतो? शांततापूर्ण कालीन, शांततेसाठी देण्यात येतो अशोक चक्र. तर कोणाला देण्यात आला? पर्याय क्रमांक सी, शुभांशु शुक्ला यांना देण्यात आला आहे. 28वा प्रश्न, विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे हेरवाड हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो. पुढचा प्रश्न मित्रांनो 29वा, महाराष्ट्र शासनाने राज्यातील फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधण्यासाठी कोणता प्रोजेक्ट सुरू केलाय? तर कोणता प्रोजेक्ट सुरू केलाय? पर्याय क्रमांक ए, प्रोजेक्ट महादेव सुरू केला आहे. प्रोजेक्ट महादेव किंवा प्रोजेक्ट महादेवा. हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो 30वा. हा प्रश्न याचं उत्तर काय? योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? कोणत्या देशाने पटकावले? याचं योग्य उत्तर काय? कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. हे होते मित्रांनो. आता हे जे पुढचे 10 प्रश्न मित्रांनो, 7-8 प्रश्न हे परीक्षेला दौंडला विचारण्यात आले. हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज PDF टाकत असतो करंट अफेअर्सचे. त्या ठिकाणी हे सर्व प्रश्न तुम्हाला तिथे भेटून जातील. विचारण्यात आलेले प्रश्न सर्व प्रश्न आपण तिथे घेत असतो. त्यामुळे तुम्ही स्टडी पॉइंट मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरचे PDF तुम्हाला इथे भेटून जातील. आणि ही PDF सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या स्टडी पॉइंट मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथून तुम्ही सर्वांनी जॉईन करा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुमच्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.